रत्नागिरीमध्ये जे लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही जनतेला आश्वासित केलं होतं, जर राणेसाहेब लोकसभेला महायुतीचे उमेदवार निवडून आले, केंद्रात आमचं सरकार बसलं, मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले, तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये रोजगाराचं नवीन पर्व सुरू होईल. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. लोकांकडे आम्ही खासदार मागितले, लोकांकडे आम्ही कालच्या विधानसभेत आमदार मागितले, लोकांनी भरभरून आम्हाला मतं दिली, लोकांनी केंद्रात आमचे पंतप्रधान बसवले, राज्यात मुख्यमंत्री बसवले. आता कोकणात जे गेले अनेक वर्ष रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरण होते ते थांबवण्यासाठी कोकणामध्ये आता प्रकल्प यायलाच हवेत, रोजगार निर्माण व्हायलाच हवा, या उद्देशाने आम्ही कामाला लागलेलो आहोत. आणि त्याची सुरुवात म्हणून जो केंद्रातनं राज्यात आलेला आणि राज्यातून राजापूरमध्ये आलेला जो रिफायनरीचा प्रकल्प आहे, ज्याच्यातून 1.5-2 लाख पोरांना रोजगार मिळण्याची शाश्वती आहे, आमच्या 100-150 किलोमीटरच्या समुद्राचा योग्य उपयोग होऊन बंदर विकास होणार आहे, अशा प्रकल्पाची मागणी आम्ही पुन्हा जोरदारपणे करण्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कोकणातल्या सगळ्या आमदारांसह, खासदार आमचे सन्माननीय राणे साहेबांसह भेटणार आहोत. माननीय रवींद्रजी चव्हाण आम्हाला हा विषय पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्णपणे मदत करतायत आणि लवकरच महाराष्ट्रामधला हा विषय जागेचा मिटवून केंद्राकडे या भाजप आणि महायुतीच्या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून पाठपुरावा करून 2017 पासून रखडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा पाय फोडण्याचे, पुन्हा चाल देण्याचं काम आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. ही आश्वासनाच्या पूर्तीकडे जाण्याचं एक काम आहे. यासाठी आम्ही आज काही निवडक मंडळी याचं स्ट्रॅटेजी प्लॅनिंग करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी बसलो होतो. काही आमची मंडळी या ठिकाणी आली निवडक, काही फोनवरून त्यांनी लग्न मोसम असल्यामुळे अनेक ठिकाणी गेलेत, काही मुंबईत गेलेत. पण लवकरच 16 तारखेपासून होणाऱ्या नागपूर अधिवेशनामध्ये सर्व मंडळींनी, सर्व आमदारांना सोबत घेऊन, खासदार माननीय नारायण राणे साहेब आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहोत. आणि त्यांनी जी घोषणा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर जी दिली आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही, हा जो संदेश त्यांनी महाराष्ट्रात दिलाय, आता कोकण सुद्धा थांबणार नाही, कोकण सुद्धा विकासाच्या, रोजगाराच्या दिशेने जाईल. त्याचं एक चिंतन बैठक आम्ही आज या ठिकाणी घेतली होती. आमचे अनेक सहकारी या ठिकाणी आहेत. मी त्यांची नावं राजापूरमधलीच आहेत, रत्नागिरीतली आहेत, काही लोक इतर ठिकाणी गेली. पण या सगळ्यांनी आम्ही आमचं आता निश्चित केलंय की 16 तारखेनंतर येणाऱ्या अधिवेशनामध्ये याला पुन्हा वाचा फोडायची आणि रोजगाराचं जे दालन, जे पर्व पुन्हा कोकणामध्ये सुरू होईल. जे स्थलांतरण 80% जी घरं बंद आहेत ती पुन्हा उघडावीत, बंदरांचा विकास आणि त्या रिफायनरीच्या माध्यमातून 1.5-2 लाख पोरांना रोजगार, हे उद्दिष्ट ठेवून आम्ही कामाला लागलेलो आहोत. म्हणून आज या ठिकाणी आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. त्यांच्यासाठी जरी असं ते म्हणले असतील तरी आम्ही त्यांना कन्व्हिन्स करू आणि पुन्हा सुरू करू. हा फक्त राजापूर विधानसभेपुरता मर्यादित नाही, हा कोकणाच्या कल्याणाचा विषय आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, आम्ही स्थानिक आमदारांना सुद्धा विश्वासात घेऊ. जिकडे राजन साळवी कन्व्हिन्स झाले होते तिथे किरण सामंत कन्व्हिन्स व्हायला काय कठीण आहे? कन्व्हिन्स होतेच की, झालेच होते की, त्यांनीच तर सांगितलं. त्यामुळे किरण सामंत तर आमचेच आहेत. त्यांना योग्य प्रकारे पटवून त्यांच्या शंकांचं निरसन केलं आणि हे सगळ्यांचे बोलून माननीय मुख्यमंत्र्यांकडेच आम्ही बसणार आहोत. आणि मुख्यमंत्र्यांचा सुद्धा आग्रह आहे हा प्रकल्प व्हावा, तो पुन्हा एकदा याला चालना देण्याचं काम आम्ही करू. काही लोकांना असं पण वाटेल नानारला व्हावा का बारसूला व्हावा, असं पण असू शकतं. मी जामनगरचा तुम्ही जर अभ्यास केलात तर जामनगरमध्ये 5,000 एकरामध्ये बागायती आहे, ग्रीन कव्हर आहे. 3,500 एकरामध्ये देशातले जे प्राणी आहेत, ज्याला अपघातात झालेले, हत्ती असेल, वाघ असेल, जे काय म्हणतो आपण त्याला, त्याचं प्राण्यांचं हॉस्पिटल केलंय 3,500 एकरामध्ये. अनंत अंबानी त्यांचा जो मुलगा आहे तो स्वतः ते बघतो, कधी गुगलवर जाऊन बघा. 3,500
म्हणजे नुसतंच काय नानार भागामध्ये प्रकल्प होईल का बारसूत? माझं तर म्हणण्या सगळ्या भागामध्ये काही ना काही आस्थापना होतील. 100 MSME देतील, कारण 6,000 प्रोडक्ट त्याच्यापासून तयार होतात. सगळ्यात मोठं म्हणजे आपण ज्या बिस्लरीच्या बाटलीतनं पाणी पितो ना, ते सुद्धा क्रूड ऑइल आहे. त्याचा रेट जामनगर ठरवते. म्हणजे एका प्रकल्पावरती अंबानी कुटुंबीय जगातलं एक नंबर श्रीमंत झालं. माझं कोकण श्रीमंत व्हायचं असेल तर आम्हाला या प्रकल्पाची गरज आहे. माझ्या कोकणातली पोरं, त्यांची घरं, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. ती कुटुंब श्रीमंत झाली पाहिजे. एक अंबानी श्रीमंत होऊन चालणार नाही. त्यामुळे एक प्रकल्पाची ताकद लक्षात घ्या. एका जामनगरवरती जगातला श्रीमंत हा माणूस झाला. आणि जर कोकणातला आपण हा जर सरकारी प्रकल्प आहे, सावकारी नाही, तर सरकारच्या माध्यमातून रोजगार देऊन सगळं सिंधुदुर्ग, रत्नागिरी आपला लोकसभा सुजलाम सुफलाम करण्याचा हा प्रकल्प आहे. याच्यामध्ये काळजी कशी घेतली जाईल, म्हणून आमचा आग्रह राहणार आहे की पर्यावरणाची पूर्ण काळजी घेऊन युरो 6चे सगळ्या गोष्टीचा अवलंब करून हा प्रकल्प या ठिकाणी व्हावा. रोजगार अभिमुख असलेला प्रकल्प व्हावा, क्रमांक 1. आणि जे आजपर्यंत अनेक नेते म्हणतायत, जे मागच्या सरकारात म्हणतायत, या सरकारात म्हणतायत की लोकांना हवा असेल तर होईल. 8,500 10,000 एकराचे 7-12 घेऊनच मंडळी आली इकडे. म्हणजे 10,000 एकर जागेवरती आमच्या जागेवर करा असं म्हणणारी मंडळींनाच आम्ही विधिमंडळाच्या त्या बैठकीला घेऊन जाणार आहोत. म्हणजे लोकांचा जो आग्रह आहे ना, लोकांना हवा असेल तर होईल. म्हणजे ज्यांच्या जमिनी आहेत असे सगळे आमचे शेतकरी बांधव, ज्यांचे 10,000 एकराचं ज्या भागातलं, तेच येतील आणि आमच्या जागेमध्ये हा प्रकल्प करा असा आग्रह त्या ठिकाणी करतील. म्हणजेच ज्यांचा काही पापड मोडतोय की लोकांना हवा असला तर होईल, लोकांना नको तर नाही होणार, ज्यांच्या जागा जात आहेत तेच लोक हो म्हणणार आहेत. अशा प्रकारचं शिष्टमंडळ आम्ही लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहोत. गेले 2017 पासून येऊ घातलेलं आहे. माझं इतर मंडळींना पण सांगणं आहे, माझं काही सामंत बंधूंचं माझं काही हे नाही आहे. उलट आम्ही त्यांना पण कन्व्हिन्स करू, ते पण बरोबर येतील. त्यांचं म्हणणं काय, लोकांना हवा असेल तर होईल, त्यांना पण त्या विचारात येतील, ते पण असतील त्या बैठकीत. सगळ्यांच्या शंकाचं निरसन करून, अगदी विरोधी पक्षाची मंडळी असली त्यांचं पण शंकाचं निरसन करू आणि हा प्रकल्प व्हावा. हा जो आमचा 2017 पासूनचा आग्रह आहे, गेले 10 वर्ष आम्ही लढतो आहोत. 2 पिढ्यांचं नुकसान झालेलं आहे. तरुण पोरं शाळेतनं बाहेर पडतायत इंजिनियर होऊन, अनेक पदवी घेऊन. त्या लोकांना इथे रोजगार उपलब्ध नाही. आता कोकणातला रोजगार कोकणानेच निर्माण करावा. आपल्या पोरांना सांभाळायला मुंबई आणि पुण्यात जाण्याची वेळ येऊ नये असं आमचं आग्रहाचं मागणं या आमच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आग्रहाचं राहणार आहे. आणि त्यांच्या सोबतीने, नारायण राणे साहेबांच्या सोबतीने, रवी चव्हाणांच्या सोबतीने, माननीय उदयजी सामंतांच्या सोबतीने, किरण सामंतांच्या सोबतीने, सगळ्यांच्या सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, या न्यायाने आम्ही हा प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.